आज 30 सप्टेंबर 2021 अघोषित शाळांची तपासणी 5 ते 10 ऑक्टोबरपर्यंत जवळपास गेलेली आहे आणि याविषयी अघोषित शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी पुणे संचालक कार्यालय या ठिकाणी आंदोलन करत आहेत तर त्यांच्याकडून ही माहिती समोर येत आहे। सविस्तर माहिती आपल्याला पुढे पाहायची, त्याचसोबत त्रुटीपूर्तता प्रचलित धोरणकरिता आंदोलनाचं नियोजन जे आहे ते जिल्हानिहाय नियोजन सध्या सुरू झालेलं आहे। त्याचसोबत गजानन खैरे सर यांच्याकडून सुद्धा काही आंदोलनाची जी भूमिका आहे ती समोर येत आहे, ती माहिती आपण पुढे बघणार आहोत। तर यामध्ये प्रामुख्याने पहिला जो महत्त्वाचा विषय आहे अघोषित शाळांची जी तपासणी आहे ही 5 ते 10 ऑक्टोबरवरती जवळपास जाण्याची शक्यता आहे। तर याविषयी पुणे संचालक कार्यालय या ठिकाणी अघोषित शाळांचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पुणे संचालक कार्यालय या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। सुरुवातीला या आंदोलनाकरिता खूप कमी उपस्थिती राहायची, त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमांद्वारे अघोषित शाळेतील जे शिक्षक आहे की जे आंदोलनस्थळी उपस्थित आहे यांच्यामार्फत महाराष्ट्रातील घरी बसलेले जे व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवरती आंदोलन करणारे जे शिक्षक आहे यांना आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता हळूहळू आंदोलनाची जी संख्या आहे ती वाढायला लागलेली आहे। कारण शिक्षकांना सुद्धा आता समजायला लागलं की जोपर्यंत आंदोलन होत नाही तोपर्यंत अघोषितचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही आणि त्यामुळे अघोषित शिक्षक देखील आता एकवटायला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सुरुवातीला 5-10 जी संख्या राहायची 10च्या आतमध्ये ती आता 15-20 पर्यंत जायला लागली, 20, 25, 30 पर्यंत जायला लागलेली आहे आणि त्यामुळे निश्चित हा बदल हळूहळू अघोषित शाळेच्या शिक्षक संघटनेमध्ये पाहायला मिळत आहे आणि अशीच जर संख्या पुढे जर राहिली तर निश्चित अघोषित शाळाची तपासणी लवकरात लवकर पूर्ण होऊन ती मंत्रालय स्तरावरती जाऊ शकते। परंतु हे होत असतानाच आता जे तपासणी संदर्भात मागच आयुक्तांनी आणि संचालकांनी सांगितलं होतं की 30 तारखेपर्यंत 30 सप्टेंबरपर्यंत ह्या शाळांची तपासणी पूर्ण केली जाईल। मात्र आता जर सद्यस्थिती जर बघितली तर अघोषित शाळेतील जे आंदोलन करणारे शिक्षक आहेत त्यांनी संचालक आयुक्त यांच्याशी संपर्क केलेला होता, आयुक्त कार्यालय संचालक कार्यालयाशी संपर्क केला होता। तर संपर्क केला असता 30 सप्टेंबरपर्यंत तपासणी होणं गरजेचं आहे। मात्र अशी माहिती समोर आली की त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे का तुमचं जी अघोषित शाळा आहे यांची तपासणी अ, ब आणि क अशा टप्प्यांमध्ये, म्हणजे काही शाळा अ मध्ये आहे, काही शाळा ब मध्ये आहे, काही शाळा क मध्ये आहे। म्हणजेच एकंदरीतच काय अघोषित शाळांची सुद्धा आता विभागणी केली आहे। अघोषित शाळांमध्ये सुद्धा फूट पाडण्याचा जो प्रयत्न आहे तो शासनामार्फत करण्यात आलेला आहे का, असा प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षकांना पडलाय। कारण शिक्षकांचे जेवढे प्रकार संपूर्ण जगामध्ये कुठंच पाहायला भेटणार नाही तेवढे प्रकार महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचे पाहायला भेटतील। आता या प्रकारामध्ये पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे। अघोषित शाळांवरील अ मधील शिक्षक, अघोषित शाळांमधील ब मधील शिक्षक, अघोषित शाळांमधील क मधील शिक्षक असे पुन्हा अघोषितचे प्रकार जे आहेत ते पाडण्यात आलेले, शिक्षकांचे प्रकार हे पाडण्यात आलेले आहे। आता हे जेव्हा समजलं की अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जर घाई असेल तर आम्ही ची जेवढी तपासणी झालेली आहे मधील जी शाळा आहे त्यांची तपासणी झाली तेवढी माहिती आम्ही आयुक्त कार्यालयावरती लगेच पाठवू शकतो, मात्र ब आणि क करिता थोडासा विलंब लागू शकतो। आणि हे ऐकल्यानंतर सर्व जे शिक्षक होते अघोषितचे ते पुन्हा आंदोलनस्थळी आले आणि आंदोलनस्थळी आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व शिक्षकांसमवेत चर्चा करण्यात आली आणि यावेळी सांगण्यात आलं की ज्या अघोषित शाळा ज्या आहे तर एक जर शाळा म्हणजेच अ मधील अ तक्त्यातील जर शाळा पुढे जर गेल्या तर ब आणि क वरती देखील यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हा शिक्षकांना समजून आला। म्हणजे ज्यामध्ये जर फूट पडली तर शिक्षक जे आहेत ते विभागले जातील आणि आंदोलनाची धार कमी होईल आणि सर्वच शाळा या आयुक्त कार्यालय स्तरावरती, संचालक कार्यालय स्तरावरतीच राहतील आणि कुणालाही न्याय मिळणार नाही, असं आंदोलनस्थळी चर्चा अंती निष्पन्न झालं। आणि त्यामुळं सर्व शिक्षकांचे, अघोषित शिक्षकांचे हे मतांतर ऐकल्यानंतर शेवटी निष्कर्ष असा काढण्यात आला की एकठी माहिती न देता सर्व अ, ब, क जे अघोषित शाळांचे जे तक्ते आहेत त्यांची एकत्रित माहिती या तीनही फाईल पूर्ण तपासणी होण्याकरिता त्यामध्ये अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे की सोमवारपर्यंत म्हणजे 4 तारखेपर्यंत 4 ऑक्टोबरपर्यंत आम्ही ही तपासणी करून देतो। तर याविषयी शिक्षकांनी सांगितलं आपण 5 ऑक्टोबरपर्यंत थांबू, आणखी 5 दिवस अधिकाऱ्यांना जास्त देऊ, 10 ऑक्टोबरपर्यंत थांबू। परंतु सर्व जी माहिती आहे अघोषित अ, ब आणि क ची एकत्रित माहिती पुढे गेली पाहिजे आणि त्यामुळं आता
या सर्व जी माहिती आहे ती तपासल्यानंतर एकत्रितच सर्व माहिती आयुक्त कार्यालयामध्ये पाठवण्यासंदर्भात अघोषित शाळेतील जे शिक्षक आहे यांच्याकडून प्रयत्न जे आहे ते सुरू झालेले आहे आणि त्या संदर्भात आयुक्त असतील, संचालक असतील यांच्यासमोर देखील त्या संदर्भातील चर्चा सध्या सुरू झालेली आहे आणि त्यामुळे एकत्रितच माहिती पुढे पाठवण्यासंदर्भात आता अघोषित शिक्षक जे आहे ते ठाम आहे, कारण एकाची जर माहिती केली तर यामध्ये आंदोलनामध्ये फूट पडू शकते आणि जे शिक्षक आहेत ते विभागले जाऊ शकतात आणि पर्यायाने आंदोलनाची धार कमी होऊ शकते आणि प्रश्न मार्गी लागू शकणार नाही आणि हे जे आहे तंत्र हे शिक्षकांना समजलं आणि त्यामुळेच आता सर्व अ ब क ची जी एकत्रित अघोषित शाळांची माहिती आहे ती सोमवारपर्यंत तपासणी जर झाली तर 5 तारखेच्या आत म्हणजे 4 तारखेपर्यंतच ती आयुक्त कार्यालयामध्ये जाऊ शकते आणि अन्यथा आणखी 4-5 दिवस म्हणजे 10 ऑक्टोबरपर्यंत जर ही तपासणी पूर्ण झाली तर 10 ऑक्टोबरपर्यंत या शाळांची अघोषित शाळांची माहिती आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात येईल आणि अशी सध्या परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचसोबत ज्या त्रुटीपूर्तता प्रचलित धोरणाकरिता आता शिक्षक समन्वय संघ असेल, गजानन खैरे सर असेल यांच्यामार्फत सर्वच प्रश्नांकरिता आंदोलनाचं नियोजन जे आहे ते करण्यात संदर्भात माहिती समोर येत आहे. आता यामध्ये त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहे या शाळांची सर्व जो शासन निर्णय आहे तो तयार करून ठेवण्यात आलेला आहे. मात्र त्या शासन निर्णयावरती फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सही बाकी आहे आणि त्याकरिता हे जे सोपं वाटते तेवढं सोपं नाही आहे असं प्रतिक्रिया जी आहे ती शिक्षक समन्वय संघाच्या काही पदाधिकाऱ्यांद्वारे सांगण्यात आलेली होती, शिक्षक समन्वयकांनी सांगण्यात आलेली होती. त्याचसोबत प्रचलित धोरणाचं जे कामकाज पूर्ण व्हायला पाहिजे ते कामकाज अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे मंत्रालय स्तरावरती शिक्षण विभागामध्ये आणि त्यामुळं त्रुटीपूर्तता आणि प्रचलित धोरणाकरिता शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन जे आहे ते भव्य दिव्य आंदोलन पूर्ण करण्याची गरज भासू शकते आणि त्या दृष्टीने शिक्षक समन्वय संघाचं नियोजन देखील सध्या महाराष्ट्रभर सुरू झालेलं आहे. आपण काही दिवसांपूर्वीच 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती एक पोल तयार केलेला होता आणि त्यामध्ये एक प्रश्न विचारलेला होता की जे त्रुटीपूर्तता अघोषित शाळा प्रचलित धोरणाकरिता आंदोलन जे आहे ते एकट्या संघटनेने करणं योग्य आहे की शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणं योग्य आहे. तर त्याकरिता जवळपास 600 ते 700 शिक्षकांनी मतदान जे आहे ते केलेलं होतं, त्यांचं वोट नोंदवलेलं होतं आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं जवळपास 95 ते 99% शिक्षकांनी सांगितलं की शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न जे आहे ते एकत्र प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांनी सोडवलेले योग्य राहील. आता हे होत असतानाच जिल्हानिहाय, तालुकानिहाय नियोजन जे आहे ते शिक्षक समन्वय संघाचं सुरू आहे. आता भविष्यामध्ये आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करण्याची जर परवानगी मिळाली तर तशी माहिती देखील शिक्षक समन्वय संघाकडून पुढे सर्व शिक्षकांना महाराष्ट्रभर सांगण्यात येईल आणि यदाकदाचित पुढे लॉकडाऊन किंवा आंदोलनाची जर परवानगी भेटली नाही तर कशा पद्धतीने पुढं आंदोलन करायचं याची देखील माहिती पुढे शिक्षक समन्वय संघाच्या मार्फत देण्यात येईल. आता हे होत असतानाच गजानन खैरे सर यांचं एक लाईव्ह जे आहे ते सध्या आपण 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा पाहू शकतात. यामध्ये त्रुटीपूर्तता, प्रचलित धोरण, घोषित शाळा, वैद्यकीय प्रतिपूर्ती, सेवा संरक्षण आणखी इतर देखील विषयांवरती जसे की शालार्थ ID या सर्व विषयांवरती शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांकरिता गजानन खैरे सर यांची लाईव्ह जी आहे ती आपल्याला 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती देखील पाहायला मिळू शकते.